त्यांचे फॉलोअर्स वाढतायत किंवा सरकारवर टीका पण केलीच पाहिजे, याच्यावर मी पूर्णपणे आय एम प्रो दॅट थॉट. पण मला असं वाटतं की कुठेतरी आपण काहीतरी विजन ठेवून हे सगळं केलं पाहिजे. मला बदल घडवायचा आहे ना, तर मग मी पण कचरा नाही फेकला पाहिजे, इथपासून आपण सुरुवात करूया. बरोबर. म्हणजे काहीतरी बेसिक थॉट असला पाहिजे. आपण गंमत करतोय ना, मग ती उथळपणा नको, त्याच्यामध्ये डेप्थ हवी. काहीतरी त्याला तुम्ही बॅकबोन ठेवा, एक स्ट्रक्चर ठेवा. असं असं आहे बाबा, असं असं आमचं म्हणणं आहे. आता हा माणूस म्हणतोय की आता त्याच्यात जे जे लोक आली आहेत, आम्ही त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स विचारणार आहोत. मग आधी काय केलं? तुला प्रॉब्लेम्स माहीत नाही आहेत का? म्हणजे प्रॉब्लेम्स तर आपल्याला सगळ्यांना दिसतात, मला दिसतात, तुम्हाला दिसतात. मग त्याला प्रॉब्लेम्स माहीत असले पाहिजेत आधीच. मग तो आत्ता विचारून नव्याने काहीतरी फॉर्म करणार. मग ती स्ट्रॅटेजी कितपत वर्क करणार आहे, कितपत त्याच्यात दम असणार आहे? कारण सगळ्यांनीच प्रयत्न करून झालाय. सरकार विरोधात आपण आवाज उठवूयात, करूयात बाबा, आपण काहीतरी सरकारला प्रश्न विचारलाच पाहिजे, असं प्रत्येकाचंच म्हणणं असतं, प्रत्येकाची इच्छा असते. पण ते होतंय का? नाही होतंय. तुला फॉलोअर्स मिळालेत म्हणून मग ती लोक प्रत्येकच जाऊन सरकारला काहीतरी बोलेलच असं तुला वाटतंय का? म्हणजे तितकं ते प्रॅक्टिकल वाटतंय. कोणी कोणी तर फक्त रील करण्यासाठी आणि मज्जा म्हणून आणि गंमत कॉकरोच, म्हणजे तुम्ही नावच इतकं गंमत ठेवलंय की मलाही नावं ठेवायला तर खूपच आवडतं. ते तर मानवी स्वभाव येतो, त्यामुळे भरपूर फॉलोअर्स मिळालेले असू शकतात, पण ते अर्थातच जमिनीवर येणं चॅलेंजिंग असू शकतं आणि ते टिकवणं सुद्धा चॅलेंजिंग. त्याची मागची कन्सेप्ट जी आहे ना, की मला काहीतरी करायचं आहे, आय वॉन्ट टू ब्रिंग द चेंज, हे मला खूप पटतंय. छान आणि खूप छान पद्धतीने त्याने ते केलं. खूप छान. पण हे युवा अख्खा जो आहे तो अख्खा इंस्टाग्रामवरच ओढायचा, तेच त्यांचं मेन माध्यम आहे. बाकी तुम्हाला वेगळं काही जगात करता येत नाही म्हणून इंस्टाग्रामवर. जसं तू म्हणालीस की यांच्याकडे लाईन ऑफ ऍक्शन काय ते बघणं महत्वाचं आहे, पण ते आता त्यांच्याकडे नसूच शकतं, कारण की टाइमपास मध्ये ओपन झालेलं हे पेज आहे. यांच्याकडे असा काही आराखडा नव्हता की आपल्याला काय आराखडा बनवण्यासाठी त्यांना प्रचंड काळजी करावी लागेल. हो, ती त्यांना आता करावी लागेल. कारण यात चुकतंय कुठे माहितीये का? फॉलोअर्स येत आहेत, फॉलोअर्स प्राऊडली सांगतायत की आम्ही बेरोजगार आहोत. हे प्राऊडली सांगायची गोष्ट नाहीये. ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्याचा त्रास झाला पाहिजे. पण मॅम, यात ना जे फॉलो करतायत ते सगळेच बेरोजगार आहेत असाचा प्रश्न नाही. सगळे बेरोजगार पण गंमत आहे ना ही, शेवटी काहीतरी वेगळं आहे. आता मी कुठल्या तरी एक रील केली की मी काहीतरी बोलते आपल्या देशाच्या सरकारच्या विरोधात, आणि मग मी एक रील केली आणि त्याला जसे 15 मिलियन व्ह्यूज आले. तर ही जितकी मोठी गोष्ट नसणार आहे ना, तितकीच सोपी गोष्ट आहे. कारण हे आधी कोणी केलं नाहीये ना. आधी मी कोणाच्या विरोधात पेज नाही काढलाय, पार्टी फॉर्म नाही केली आहे पेजद्वारे, आणि ते कधी केलेलं नाही, कधी बघितलेलं नाहीये, म्हणून लोक त्याला फॉलो करतात. हेच जर असं 50 लोकांनी अजून करायला सुरुवात केली तर त्यांनाही तितकेच फॉलोअर्स मिळतील. मग हे आपल्यासाठी नवीन नसेल कदाचित. हे पहिल्यांदा होतंय म्हणून त्याच्याकडे लक्ष